आपण लास्ट लेक्चरला सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन स्टार्ट केला होता. त्यातली जी पहिली मेथड होती ती म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल मेथड, ती आपण ऑब्झर्व केली होती. थोडंसं 2 मिनिटांमध्ये ती काय करतो, व्हेरिएबल सेपरेबल मेथड मी थोडीशी एक्सप्लेन करतो, ओळखायची कशी. ऍक्च्युली व्हेरिएबल सेपरेबल जी मेथड आहे त्याच्यामध्ये जे काही एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत, जे की एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत, ते एक्स आणि वाय व्हेरिएबलला काय करायचं आहे, इक्वल टूच्या एका साईडला एक्सच्या टर्म आणि इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला वायच्या टर्म करायच्या असतात. म्हणजे एक्स एक्सच्या टर्म आणि वाय वायच्या टर्म जर सेपरेट केलं तर त्याच फॉर्मॅटला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणतो. राईट आहे. म्हणजे आपण एक्सच्या टर्म म्हणजे डीएक्स आणि एक्सच्या टर्म एका साईडला, डीवाय आणि वायच्या टर्म दुसऱ्या साईडला करतो. हे जे एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल सेपरेट करण्याचे जे मेथड्स आहेत त्याला आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणलं होतं. आणि त्या ओळखण्याच्या 2 ट्रिक सांगितल्या होत्या मी तुम्हाला. पहिली ट्रिक काय होती की डीएक्स सोबत किंवा डीवाय सोबत ज्या टर्म येणार आहेत, डीएक्स सोबत किंवा डीवाय सोबत जे टर्म येणार आहेत, एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म मध्ये रिलेशन काय असलं पाहिजे, मल्टिप्लिकेशनचं. तर त्या काय असतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये येतो. किंवा जर डीएक्स किंवा डीवाय सोबतचे जे टर्म आहेत ते जर पॉवर मध्ये व्हेरिएबल असेल तर ते काय असायला पाहिजे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये. मी हे जे काय बोलतोय तुम्हाला मी लिहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. जर समजा हे जे डी वाय आणि ह्या डी एक्स टर्म आहेत, ह्या दोघांमध्ये प्लस किंवा मायनस रिलेशन असेल, ठीक आहे. ह्या डी वाय सोबत जे काही टर्म असणार आहेत जसं की वाय आणि एक्स, समजा ही वाय ची टर्म आहे, ही एक्स ची टर्म, ह्या दोघात रिलेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये. सेम वेनी इथं समजा एक्स स्क्वेअर इंटू वाय, समजा एक्झाम्पल म्हणून सांगतोय, ठीक आहे. तर हे करण्याची टर्म आहे रे, ही एक्स ची टर्म आहे, ही कंप्लीट वाय ची टर्म आहे. याला वाटलं तर वाय प्लस 1 करू, ही पूर्ण वाय प्लस 1 सुद्धा काय रे, वाय ची टर्म आहे. चेक करा डीएक्स सोबत त्या वाय प्लस 1 ची टर्म आणि एक्स स्क्वेअर मध्ये रिलेशन काय रे, मल्टिप्लिकेशन मध्ये. सेम वेनी एक्स आणि वाय आणि डीवाय मध्ये रिलेशन काय, मल्टिप्लिकेशन मध्ये. तर अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म यूज करू शकतो. किंवा चेक करा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू ई रेज टू 2x मायनस 5y 4y whatever मे बी. चेक करा इथे, चेक करा dy बाय dx, इथे चेक करा व्हेरिएबल कुठे आहे, पॉवर मध्ये. जर व्हेरिएबल पॉवर मध्ये असेल तेव्हा ते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये चालते. अशा कंडिशन मध्ये आपण तो प्रॉब्लेम कशाने सोडू शकतो, व्हेरिएबल सेपरेबल. आणि लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय केलेत, प्रॉब्लेम्स केलेले आहेत. आज आपल्याला जे शिकायचंय ते शिकायचंय एक्झॅक्ट डिफरन्शियल फॉर्म किंवा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ऍक्च्युली एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कोणाला म्हणायचं आणि कसं ओळखायचं ते मी सांगतो. आपला जो काही इक्वेशन असेल डिफरन्शियल इक्वेशन, त्या डिफरन्शियल इक्वेशनला एम डीएक्स काय, एम डीएक्स प्लस एन डीवाय इज इक्वल टू 0 या फॉर्मॅट मध्ये लिहून काढायचं. कुठल्या फॉर्मॅट मध्ये लिहून काढायचं, एम डीएक्स प्लस एन डीवाय इज इक्वल टू 0 या इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये लिहून काढायचं. ऐका, जे डीएक्स सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असेल त्याला एम म्हणायचं, डीवाय सोबत जे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ते काय म्हणायचं, एन म्हणायचं. आणि हे जे काही एम ची टर्म आहे, एम च्या टर्मला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करायचं बट कसा, पार्शियली. आता या पार्शियलीचा अर्थ काय ते मी प्रॉब्लेम मध्ये सांगतो, इथेही सांगतो. पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली याचा अर्थ काय की ह्या एमच्या टर्म मध्ये फक्त आणि फक्त व्हेरिएबल कोण आहे, वाय, एक्स सुद्धा नाही. ठीक आहे. पार्शियली डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो ते सांगतो. फक्त तोच तेवढा व्हेरिएबल असतो, बाकी सगळे अल्फाबेट, मग डिपेंडेंट असो इंडिपेंडेंट असो कसे असो, बाकीचे सर्व अल्फाबेट अदर दॅन वाय ते काय असायला पाहिजेत, कॉन्स्टंट असायला पाहिजे. ते करून काय करायचंय, डो एम बाय डो वाय ची व्हॅल्यू काढायची. याला म्हणायचं डो एम बाय डो वाय. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सिमिलरली इथं जे काही वायचा कोएफिशियंट आहे, इथं वाय डीवायचा जो काही कोएफिशियंट आहे कोण आहे रे, एन आहे. ह्याला पण काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. आणि ते बी कसं, पार्शियली विथ रिस्पेक्ट टू, इथं कुणासोबत केलंय, वाय सोबत, इथं काय करायचं, एक्स सोबत. ह्या कंडिशन मध्ये फक्त व्हेरिएबल कोण असेल, एक्स, बाकी सगळे कोण असतील, कॉन्स्टंट. इव्हन वाय सुद्धा काय असेल आपल्यासाठी, कॉन्स्टंट. म्हणजे कॅल्क्युलेट करायचं डो एन बाय डो एक्स, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची.
ही व्हॅल्यू डो एन बाय डो एक्स ची व्हॅल्यू आणि डो एम बाय डो वाय ची व्हॅल्यू जर सारखी येत असेल म्हणजे डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स, ह्या दोन व्हॅल्यू जर सील इक्वल येत असतील तरच आपला डिफरन्शियल इक्वेशन हा काय असतो, एक्झॅक्ट फॉर्म मध्ये असतो. जर कंडिशन डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स असेल तरच द गिव्हन इक्वेशन इज इन एक्झॅक्ट फॉर्म. आता आपल्याला लक्षात आलं ही कंडिशन आली की आपल्याला लक्षात येईल की आपला जो इक्वेशन तो एक्झॅक्ट फॉर्म मध्ये, तर त्याचं सोल्युशन कसं काढायचं, तर जनरल सोल्युशन काढण्याची एक मेथड आहे. मी सांगतो जनरल सोल्युशन इज इक्वल टू हे जे काही एम डी एक्स आहे, एम डी एक्स त्याला इंटिग्रेशन अप्लाय करायचं. फक्त या एम मध्ये इंटिग्रेशन काढत असताना वाय ला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. वाय ला काय कन्सिडर करायचं, कॉन्स्टंट, आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन काढायचं. प्लस असेल प्लस किंवा मायनस असेल मायनस. इंटिग्रेशन मध्ये एन डी वाय लिहायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं ते सांगतो. एक्स फ्री टर्म घ्यायच्या. कसल्या टर्म घ्यायच्या, एक्स फ्री टर्म, म्हणजे एक्स ची टर्म घ्यायचीच नाही आणि उत्तर लिहायचं सी. काय करायचं, हे जे काही इंटिग्रेशन, हे जे काही इक्वेशन आहे ह्याला डायरेक्टली इंटिग्रेशन अप्लाय करायचं. पहिल्या एम मध्ये काय कन्सिडर करायचं, वाय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट, आणि दुसरं जे काय एन आहे त्याच्यामध्ये एक्स फ्री टर्म म्हणजे एक्स च्या व्हॅल्यू घ्यायच्याच नाहीत. मी मजाक मध्ये म्हणतो सेकंड कंडिशन मध्ये एक्स हा नासक्या कांद्यासारखा. नासका कांदा कळते, एक कांदा आजूबाजूच्या सगळ्याला काय करते, नासून टाकते. म्हणजे त्याच्यासोबत जे जे टर्म येतील त्याला काय करायचं, नेग्लेक्ट करायचं. त्याला काय करायचं, नेग्लेक्ट करायचं. बट मी जेव्हा हे थिओरिटिकली जेव्हा सांगतोय ना तेव्हा ते व्यवस्थित कळणार नाही. मग काय करायचं, ऑप्शन तर तुम्हाला माहिती आहे. काय करावं लागेल रे, पहिला प्रॉब्लेम चेक करा, लिहा. जर फर्स्ट प्रॉब्लेम एक्स स्क्वेअर. आता सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय सांगतो, मुलं म्हणतात सर टाईप बी कळतो, काय अडचण नाही, फक्त आम्हाला अडचण काय आली ते सांगतो. मी म्हणलं काय अडचण आहे, तर ते म्हणतात की ओळखायचं कसं ते कळत नाही. काय ओळखायचं कसं, की हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलनी सोडवायचंय का एक्झॅक्ट नाही सोडवायचंय. मग त्यासाठी मी एक ट्रिक सांगतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, चेक करा. हा, आता हा जो प्रॉब्लेम आहे व्हेरिएबल सेपरेबलनी सोडवता येईल का, किंवा एक्झॅक्टली सोडवता येईल का, किंवा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनने सोडवायचं येईल का, हे ओळखण्याची एक सिंपल ट्रिक आहे, सांगतो. पहिलं मी कंडिशन सांगितली होती की जर तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म जर ओळखायचा असेल तर काय असायला पाहिजे, एक्सच्या आणि वायच्या टर्म कशा असायला पाहिजेत, मल्टिप्लिकेशन मध्ये. चेक करा, डीएक्स सोबत जी टर्म आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, बट एक्स आणि वाय मध्ये रिलेशन काय आहे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. चालतंय का, नाही. पॉवर मध्ये राहिला असतं तर चाललं असतं, बट बेस मध्ये काय रे, मल्टिप्लिकेशन पाहिजे, आहे का, नाही. म्हणजे पक्का हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलनी सोडवायचा नाहीये. मग दुसरा आहे एक्झॅक्ट. एक्झॅक्ट साठी तुम्हाला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. काय चेक करावं लागेल, हे जे काय इक्वेशन आहे त्याला कम्पेअर करावं लागेल. कोणासोबत, स्टँडर्ड इक्वेशन सोबत. कोणासोबत रे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. हे जे काय स्टँडर्ड इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन, ते बी एक्झॅक्ट फॉर्म मध्ये असेल तर ते स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करा. मग मला कम्पेअर केल्यानंतर लक्षात येईल एम कोण आहे इथं, एम कोण असतो, डीएक्स चा जो सोबती आहे त्याला काय म्हणायचं, एम. कोण आहे इथं, एक्स स्क्वेअर प्लस वाय. कळलं का, करेक्ट आहे. आणि एन कोण आहे रे, एन इज इक्वल टू वाय क्यूब प्लस एक्स. वाय क्यूब प्लस एक्स. काही गडबड नाही, नीट चेक करा. डीएक्स सोबत जे टर्म आहे ते एम, डीवाय सोबत जे टर्म आहे कोएफिशिएंट ती कोण आहे रे, एन. कळलं, मग इथे चेक करा. हे जे काही एम आहे त्याला डिफरन्शिएट करायचंय. डिफरन्शिएट अबव इक्वेशन, अबव इक्वेशन कसं, पार्शली. कसं, पार्शली विथ रिस्पेक्ट टू काय रे, लक्षात ठेवायचं एम ला वाय सोबतच डिफरन्शिएट करायचं. मग काय चेक करा, लिहायची गडबड नको. तर काय रे, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो बाय डो वाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. एक सांगतो, डेरिव्हेटिव्हचे रूल सिंपल आहेत. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊ शकतो. ठीक आहे, मी ते चेक करा. पहिला फंक्शन कोण आहे, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कसं आहे रे आपल्यासाठी, चेक करा. जेव्हा मी पार्शियली म्हणतो तेव्हा फक्त आणि फक्त कोण व्हेरिएबल आहे, वाय. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0. कारण एक्स कोण आहे आपल्यासाठी, फक्त वाय व्हेरिएबल आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्हचा अर्थ एवढाच असतो की फक्त तोच व्हेरिएबल असतो, दुसरं कोणीच व्हेरिएबल नाही. मग तो डिपेंडेंट असो की इंडिपेंडेंट असो, काही असो,
फक्त इथं कोण व्हेरिएबल आहे वाय, एक्स कोण आहे मग आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे, आपल्यासाठी एक्स कोण आहे इथे चेक करा, डी बाय डो बाय डो वाय म्हणजे काय रे, इथं फक्त वाय व्हेरिएबल आहे, आपल्याला दुसरं कोणी व्हेरिएबल नाहीये. मग आता मला सांगा एक्स स्क्वेअर कोण आहे रे आपल्यासाठी कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते 0 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय ते 1, म्हणजे उत्तर काय आलं याचं 1, म्हणजे उत्तर किती आलं 1 आलं, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ठीक आहे, चेक करा हे n ला काय करायचं डिफरन्शिएट, हा अबव इक्वेशन कसं पार्शियली, कसं पार्शियली विथ रिस्पेक्ट टू काय रे विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय रे डो इथं डो n बाय डो x इज इक्वल टू डो बाय डो x ऑफ y क्यूब प्लस y क्यूब, एक मिनिट, y क्यूब प्लस x. मला थोडीशी मदत पाहिजे, इथं व्हेरिएबल कोण आहे रे फक्त, इथं फक्त व्हेरिएबल कोण आहे x, दुसरं कोण व्हेरिएबल नाही, मग y कोण आहे आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे, y चा डेरिव्हेटिव्ह काय तो 0, y काय y क्यूब काय y रेस टू 4 काय y रेस टू 7 काय, आपल्यासाठी y कोण आहे कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0, आपल्यासाठी व्हेरिएबल कोण आहे x, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती येते 1 इज इक्वल टू प्लस 1, म्हणजे उत्तर किती आलं रे 1. इक्वेशन नंबर 2. मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय रे डो m बाय डो y इज इक्वल टू डो n बाय डो x आहे का, therefore the given equation, the given कोणतं इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन कसल्या फॉर्म मध्ये एक्झॅक्ट फॉर्म, कसला फॉर्म एक्झॅक्ट फॉर्म. चलो गडबड करायची नाही, हे कळालं. आता जर एक्झॅक्ट फॉर्म कळालं तर जनरल सोल्युशन काय असतंय त्याला आपण GS न दाखवतो, लॉंग फॉर्म लिहित बसत नाही मी. जनरल सोल्युशन जे काही इंटिग्रेशन आहे ते डायरेक्टली अप्लाय करायचं MDX ला आणि इंटिग्रेशन कुणाला NDY ला, ठीक आहे, इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे C. बट कंडिशन पहिला जो MDX आहे त्यामध्ये y ला काय कन्सिडर करायचं कॉन्स्टंट, आणि दुसऱ्या टर्म मध्ये एक्स फ्री टर्म घ्यायच्या. एक्स फ्री टर्म म्हणजे काय त्याचा अर्थ आता मी सांगतो, नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ m ची पूर्ण टर्म लिहायची, m ची टर्म कोण आहे रे एक्स स्क्वेअर प्लस वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, चेक करा, प्लस इंटिग्रेशन ऑफ NDY मध्ये x ची टर्म घ्यायची नाही, म्हणजे y क्यूब, ठीक आहे, y क्यूब घ्यायचं प्लस x घ्यायचं का नाही, मग त्याला सोडून द्यायचं विथ रिस्पेक्ट टू dy इज इक्वल टू C. x ची टर्म घ्यायचीच नाही, इथे लिहिले मी x फ्री टर्म, x ला सोडून बाकीच्या सगळ्या टर्म घ्यायच्या. सर समजा इथलं एक आहे, इथे x च्या ठिकाणी x इंटू y राहिलं असतं तरी पण घेतलं नसतं, संगत गुण सोबत गुण ते घेतलंच नसतं, कळालं. चलो मी पुन्हा आणखीन प्रॉब्लेम मध्ये दाखवेन तुम्हाला, घ्यायचं नाही, एक्सच्या संगतीत असलं की घ्यायचं नाही. मग आता मला सांगा इथं व्हेरिएबल कोण आहे, इथं कंडिशन y कसा आहे रे, y कसा आहे कॉन्स्टंट आहे. मग आता थोडीशी मला सांगा एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येते एक्स क्यूब बाय 3, एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येते एक्स क्यूब बाय 3, प्लस ला प्लस कॉन्स्टंटला कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे y चा इंटिग्रेशन काय येते रे y कॉन्स्टंट बाहेर, म्हणजे तिथे काय उरते 1, 1 चा इंटिग्रेशन काय येते x प्लस y क्यूब चा इंटिग्रेशन y रेस टू 4 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू C. ज्यांना हे इंटिग्रेशन कळालं नाही मी त्याला रिपीट ड्रॉ करून दाखवतो, कॅल्क्युलेट करून दाखवतो. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय विथ रिस्पेक्ट टू dx, सेपरेट इंटिग्रेशन द्या, एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू dx. याच्यामध्ये y कसा आहे y कॉन्स्टंट, ठीक आहे, इथे लिहा वाटलं तर y कॉन्स्टंट आणि इथे y कसा आहे कॉन्स्टंट आहे, इथे y नाही, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे मध्ये एक्स क्यूब बाय 3, y कॉन्स्टंट आहे तर बाहेर निघेल, इंटिग्रेशन मध्ये कोण उरेल y कॉन्स्टंट आहे तर बाहेर निघेल, इंटिग्रेशन मध्ये कोण उरेल 1, 1 चं इंटिग्रेशन काय आहे x, चेक करा मी डायरेक्ट लिहिले, कळालं, अवघड आहे काही नाही.
चेक करायचं. एक सांगतो, इंटिग्रेशनचा हा जो पार्ट आहे खूप इझी पार्ट आहे. इंटिग्रेशनचा पार्ट अवघड नाही. फक्त इथं काय ओळखता आलं पाहिजे की आपला जो डिफरन्शियल इक्वेशन आहे तो एक्झॅक्ट फॉर्म मध्ये. आता एक्झॅक्ट फॉर्म मध्ये कसं ओळखायचं ते सांगतो. जर dx सोबतच्या किंवा dy टर्मच्या सोबतच्या टर्म एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म गुणाकारात येतच नसतील तर पक्का प्रॉब्लेम कशाचा असतो? एक्झॅक्टचा असतो. कळलं? पक्का कळाला? चलो ठीक आहे. आता आपण काय करू माहिती का, नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. ठीक आहे, जर तुम्हाला कळालं तर आणखीन पुढे जात राहू. हे कळालं का सांगा. चलो, काही गडबड करायचं नाही. हा, कळालं नसेल तर काय हरकत नाही. जर कळालं तर फक्त थोडस लक्ष द्या. इंटिग्रेशन मध्ये हे जे खासियत आहे की हे प्रॉब्लेम खूप इझी असतं. ठीक आहे, मग नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करा. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन 2x plus 3 cos y. 2x plus 3 cos y with respect to dx. ठीक है, प्लस 2y माइनस 3x sin y इंटू dy इज इक्वल टू 0. ठीक है, चल नीट लग जा, काही गडबड नाही. कळते का चेक करा. काय रे, 2x प्लस 3 cos y इंटू dx प्लस 2y माइनस 3x इंटू साइन y इंटू dy इज इक्वल टू 0. मग आता पहिला क्रायटेरिया, एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म जे dx सोबत येणार तर dy सोबत येणार ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत का चेक करा. dx सोबत येणाऱ्या आणि dy सोबत येणाऱ्या जे एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म आहे त्याच्यामध्ये रिलेशन आहे का? मल्टिप्लिकेशन चेक करा. नाही सर, ही वायची टर्म आहे, ही एक्स आणि वायची टर्म, हे तर गुणाकार आहे, मग त्याच्यासोबत कोण आहे आणखी सबट्रॅक्शन मध्ये चालते का? नाही. इथे चेक करा, एक्सची टर्म आणि वायची टर्म कशा आहेत रे? cos y म्हणजे वायची टर्म आहे आणि 2x म्हणजे कोणाची टर्म आहे? एक्सची टर्म. या दोघात रिलेशन काय? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर करता येत नाही. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म यूज करता येत नाही. मग कोणता मेथड यूज करायची? तर आपल्याकडे एकच ऑप्शन उरला आता सध्या तरी. कोणता रे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय करायचं? आपला जो काही इक्वेशन आहे त्याला कम्पेअर करायचं कोणासोबत? mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 सोबत. मग तुमच्या लक्षात येईल की m ची व्हॅल्यू किती आहे रे? dx सोबत असणारी व्हॅल्यू कोण आहे? चलो, ती m आहे 2x प्लस 3 cos y. ठीक आहे, आणि n ची व्हॅल्यू कुणाची आहे रे? n इज इक्वल टू 2y मायनस काय 3x sin y. करेक्ट आहे. मग जे काही इक्वेशन आहे ह्याला इक्वेशनला काय करायचं? डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट अबव इक्वेशन बर कसं? पार्शली. कसं? पार्शली विथ रिस्पेक्ट टू काय? y. m ला कोणासोबत करायचं? y सोबत. तर काय रे? डो m बाय डो y इज इक्वल टू डो y ऑफ कुणाला रे? 2x प्लस 3 cos y. आता एक लक्षात रे, डो y चा अर्थ काय? फक्त कोण व्हेरिएबल आहे? y व्हेरिएबल आहे. x आपल्यासाठी कोण आहे आता? कॉन्स्टंट. जेव्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा फक्त y हा व्हेरिएबल आहे, x कसा आहे? कॉन्स्टंट आहे. तर 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? 0. 2 काय? कॉन्स्टंट आहे. x काय? कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 प्लस हे 3 इंटू कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल आहे. कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो? कॉन्स्टंटला ऍज इट इज करतो. cos y चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन y म्हणजे काय येईल रे? मायनस 3 sin y येईल का? चेक करा. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. सेम आहे नी, हिला काय रे? डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं? पार्शली विथ रिस्पेक्ट टू काय रे? x. म्हणजे काय रे? डो n बाय एक मिनिट हा सॉरी डो n बाय डो x इज इक्वल टू डो x ऑफ 2y मायनस 3x sin y. चलो, मला थोडीशी मदत पाहिजे. इथे व्हेरिएबल कोण आहे रे? x आहे. म्हणजे 2y कसं आहे आपल्यासाठी?
कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 मायनस इथे कॉन्स्टंट कोण कोण आहे 3 आणि sin y कसं येत रे कॉन्स्टंट 3 आणि sin y कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंटला ऍज इट इज ठेवतो आणि व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह काढतो x चा डेरिव्हेटिव्ह किती येत आहे 1 म्हणजे काय रे -3 sin y इक्वेशन नंबर 2 चेक करा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय रे डो m बाय डो y इज इक्वल टू डो n बाय डो x आहे का चेक करा आहे का आहे मग लिहायचं therefore the given differential equation is in कसल्या फॉर्म मध्ये एक्झॅक्ट फॉर्म कसल्या फॉर्म मध्ये एक्झॅक्ट फॉर्म मध्ये हे जर एक्झॅक्ट फॉर्म मध्ये असेल तर जनरल सोल्युशन काय असते काय असतं रे जनरल सोल्युशन काय असतो जे काय mdx आहे त्याला आपण इंटिग्रेशन अप्लाय करा बट कंडिशन काय ह्याच्यामध्ये y कसा असायला पाहिजे y कॉन्स्टंट असला पाहिजे y कसा असायला पाहिजे कॉन्स्टंट आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy म्हणजे ह्या टोटल टर्मला याला एक इंटिग्रेशन अप्लाय करायचं ह्याला एक इंटिग्रेशन अप्लाय करायचं आणि इज इक्वल टू c लिहा आता इथं सेकंड कंडिशन मध्ये कशा टर्म पाहिजेत एक्स फ्री टर्म पाहिजेत कसले टर्म पाहिजेत एक्स फ्री टर्म आता एक्स फ्री टर्मचा सांगतो अर्थ काय असतो एक्स फ्री टर्म हे आता समजून घ्या हे डायरेक्ट संपलं मग इथं चेक करा इथं इंटिग्रेशन घेत असताना चेक करा मी काय करतोय इंटिग्रेशन ऑफ इथं y कसा असायला पाहिजे रे कॉन्स्टंट म्हणजे सगळ्या सम सगळ्या टर्म घ्यायच्या कोणत्या 2x घ्यायचं काला प्लस 3 cos y घ्यायचं इंटू dx चेक करा m च्या सगळ्या टर्म घेतल्या का प्लस इंटिग्रेशन ऑफ ह्याच्यामध्ये x फ्री टर्म ह्याच्यामध्ये चेक करा रे 2y येईल का यस 2y येईल का बरं येईल कारण ह्याच्यामध्ये x आहे का सोबत नाही बट सेकंड टर्म चेक करा 3x sin y त्याच्यामध्ये x ची टर्म आहे का आहे याच्यामध्ये x ची टर्म असल्यामुळं ती पूर्ण टर्म घ्यायची नाही म्हणजे राहिलं काय इनटू काय रे dy इज इक्वल टू c इथे चेक करा y कॉन्स्टंट आहे म्हणजे काय रे आता इथं 2x इंटिग्रेशन बाय प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन आपण इंटिग्रेशन याला पण अप्लाय करू शकतो याला पण अप्लाय करू शकतो म्हणजे इथं अप्लाय करत असं ना कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो कॉन्स्टंट ऍज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ x व्हेरिएबलचं इंटिग्रेशन काय येतं रे x² 2 प्लस आता इथे चेक करा 3 कसं आहे रे कॉन्स्टंट cos y कसं आहे कॉन्स्टंटच आहे कसं काय तर आपण इथे मेन्शन केलंय y जे y कॉन्स्टंट असेल तर cos y सुद्धा काय कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट इथे काय उरलं काहीच नाही म्हणजे 1 चं इंटिग्रेशन काय येतंय x प्लस इथं 2y चं इंटिग्रेशन 2 इंटू y स्क्वेअर डिवाइड बाय 2 कारण विथ रिस्पेक्ट टू काय y इथं y व्हेरिएबल आहे ठीक आहे इज इक्वल टू c 2 कॅन्सल म्हणजे फायनल आन्सर काय आलं x² प्लस 3 हे y इंटू x गुणाकारात वाटेल म्हणून आधी x ला लिहू इंटू cos y प्लस y² इज इक्वल टू c इज युअर गिवन सोल्युशन कळतंय अवघड आहे का काही नाही पक्का ठीक आहे एक आणखीन एक प्रॉब्लेम घेऊ ठीक आहे म्हणजे 2-3 प्रॉब्लेम झाले की कंटिन्यू चांगलं वाटेल ठीक आहे ओके बरं हा प्रॉब्लेम व्यवस्थित कळाला ज्या लेकरांना प्रॉब्लेम कळाला नाही त्यांनी काय करायचंय कमेंट करायचंय की प्रॉब्लेम कुठं कळाला नाही आणि ओळखायचं कसे काय अडचण येत असेल तुम्ही डायरेक्टली कमेंट करू शकता ठीक आहे मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करा मी थोडंसं नेक्स्ट प्रॉब्लेम घेतो लगेच ठीक आहे तर प्रॉब्लेम आहे 2xy प्लस 2xy प्लस y² इंटू dx ठीक आहे प्लस x² प्लस x² प्लस 2xy प्लस sin y इंटू dy इज इक्वल टू 0
चलो मग आणखीन एकदा क्वेश्चन काय येतो की हा प्रॉब्लेम कुठल्या टाईपनं सोडवायचं ते कसं ओळखायचं. तर फर्स्ट कंडिशन चेक करायची की एक्सच्या टर्म जे डीएक्स सोबत आहेत, डीएक्स सोबत आहेत किंवा डीवाय सोबत आहेत, एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म ह्या दोघात रिलेशन मल्टिप्लिकेशनचा आहे का, आहे का नाही. चेक करा इथं एक्स आणि वाय मध्ये मल्टिप्लिकेशन आहे बट त्याचा वाय सोबत काय रिलेशन आहे, पुन्हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. असं जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण व्हेरिएबल सेपरेबलनी सॉल्व्ह करू शकत नाही. मग काय करायचं, मग काय करायचं, चेक करायचं एक्झॅक्टच्या फॉर्म मध्ये आहे का. आणि एक सांगतो 90% चान्सेस, कारण तुमच्या सिलेबस नुसार सांगतोय, तर जर तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये राहिला असतं रेड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल होतं, त्याच्यानंतर होमोजिनियस टाइप होते, भरपूर सारे टाइप होते डिफरन्शियल इक्वेशनचे, बट तुमच्या सिलेबसला फक्त किती आहेत, 3 आहेत. त्यातला पहिला आहे व्हेरिएबल सेपरेबल, तर पक्का दुसरा कोणता असणार आहे, एक्झॅक्ट फॉर्म मध्ये असणार आहे. फक्त एक्झॅक्ट फॉर्म मध्ये बघण्यासाठी काय करायचं, कम्पेअर करायचं इक्वेशनला. कम्पेअर कोणासोबत करायचा, mdx प्लस n dy इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करायचं. कळलं. मग इथे m कोण आहे रे, जे dx च्या सोबतची टर्म आहे ते कोण असेल, m असेल. म्हणजे कोण आहे रे, 2x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर आहे का, चेक करा. यस. आणि n कोण आहे रे, n इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन y आहे का, चेक करा. बरं, m ला कुणासोबत डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं, पार्शियली, कसं पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजे फक्त व्हेरिएबल कोण आहे, y आहे. तर मी डायरेक्टली काढतो आता दो m बाय दो y, कळतंय का, चेक करा. व्हेरिएबल कोण आहे का आला, y. इथे चेक करा रे, मला सांगा फक्त y व्हेरिएबल आहे, म्हणजे मी थोडं अंडरलाईन करतो, चेक करा. हे 2x कसं आहे आपल्यासाठी, 2 कॉन्स्टंट आहे, x कॉन्स्टंट. 2x कसं आहे, कॉन्स्टंट ऍज इट इज. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किती येईल, 1 प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय तर आहे, 2y. पॉवर पुढे पॉवर 1 कमी, कारण विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे, तर फायनल आन्सर येईल 2x प्लस 2y. हे इक्वेशन नंबर कोण आहे रे, 1. मग याला काय करायचं, डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं, पार्शियली विथ रिस्पेक्ट टू काय रे, विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय करायचं, दो n बाय दो x काढायचं. म्हणजे व्हेरिएबल कोण आहे, फक्त x आहे. मग सांगा x जर व्हेरिएबल असेल तर x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 2x प्लस इथे चेक करा रे, 2 कसं आहे रे, 2 कॉन्स्टंट आहे, y कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे 2y ला 2y ऍज इट इज इंटू x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1. आणि साइन y चा डेरिव्हेटिव्ह कोण सांगते, तुमच्या जिंदगीवर विथ रिस्पेक्ट टू x आहे. साइन y कसा आहे, कॉन्स्टंट आहे. साइन y कसा आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0. साइन y चा डेरिव्हेटिव्ह कॉस y म्हणायचं नाही, कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये, x च्या. आणि ते बी कसं आहे, पार्शियल आहे. कळलं का. तर पक्का काय येणार आहे, +0. म्हणजे फायनल आन्सर काय येईल, चेक करा, 2x + 2y. इक्वेशन नंबर 2. मग मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सांगा बरं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येईल रे, दो m बाय दो y इज इक्वल टू दो n बाय दो x. याचा अर्थ काय रे, याचा अर्थ एवढाच आहे की गिवन डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे, राईट. द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन कसल्या फॉर्म, एक्झॅक्ट फॉर्म. Therefore जनरल सोल्युशन GS, जनरल सोल्युशन किती असते रे, जे काय इंटिग्रेशन करायचं पहिल्या टर्मला mdx ला, दुसऱ्या बी टर्मला ndy ला काय करायचं, इंटिग्रेशन करायचं इज इक्वल टू c. फक्त कंडिशन काय, जे mdx आहे त्याच्या इंटिग्रेशन मध्ये y ला काय कन्सिडर करायचं, कॉन्स्टंट. आणि n टर्म मध्ये काय करायचं, x नसलेल्या टर्म घ्यायच्या, x फ्री टर्म घ्यायच्या. कसल्या टर्म घ्यायच्या, x फ्री टर्म. मग इथे चेक करा, इंटिग्रेशन ऑफ m मध्ये सगळंच घ्यायचं. m कोण रे, 2 घ्यायचं, x घ्यायचं, y घ्यायचं, प्लस y स्क्वेअर घ्यायचं इंटू dx प्लस इंटिग्रेशन मध्ये. आता चेक करा रे, n टर्म मधल्या x च्या टर्म घ्यायच्या,
नाहीत. आता एन टर्म मध्ये एक्सच्या कोण टर्म आहेत चेक करा. एक्स स्क्वेअर आहे घ्यायचं नाही. चलो 2xy घ्यायचं नाही. म्हणजे हे मी रेड कलर मध्ये तुम्हाला हे करतो, हे घ्यायचं नाही, हे घ्यायचं नाही. साइन वाय घ्यायचं का? हो, कारण ह्याला संगत लागलेली नाही अजून कुणाची. एक्स ची संगत नसले की घ्यायचं. साइन वाय इंटू डी वाय इज इक्वल टू सी. मग इथे चेक करा, इथं वाय कसं आहे रे? इथं वाय कसं आहे? कॉन्स्टंट. वाय कसं आहे? कॉन्स्टंट. मग इथे चेक करा, जर वाय कॉन्स्टंट असेल त्याच्यामध्ये चेक करा 2 आणि वाय कसे तर कॉन्स्टंट. 2 आणि वाय कसं आहे? 2 इंटू वाय कॉन्स्टंट. एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस वाय स्क्वेअर कसं आहे? कॉन्स्टंट. सोबत काय म्हणजे 1 आहे, 1 चं इंटिग्रेशन एक्स प्लस साइन वाय चं इंटिग्रेशन. आता सांगा कॉस वाय इज इक्वल टू सी. कसला कॉस वाय? मायनस कॉस वाय. 2 कॅन्सल. तर फायनल आन्सर एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस कॉस वाय इज इक्वल टू सी इज युअर फायनल आन्सर और द सोल्युशन ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ओके. तर जर समजा ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, प्रॉब्लेम व्यवस्थित कळाला. चलो, जर हे प्रॉब्लेम किंवा हा टाइप जर कळाला असेल एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा, तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायचा आहे. थँक्यू.